अमेयाने म्हटल्याप्रमाणे अमेयाने जे जे काही सांगितलं त्यातनं आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्न आणि शंकांमधनं तुम्हाला अंदाज आला असेल की दीपस्तंभाचं काम कसं चालतं आणि दीपस्तंभ काय आहे. पण त्याने पुढे सांगितल्याप्रमाणे दीपस्तंभ अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर बाहेर आमचे सभासद तुम्हाला त्याबद्दल माहिती देतील, ज्यासोबत तुम्हाला पुढच्या 3 रविवारच्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा कळतील. आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलो आहोत आणि त्यासाठी अमेयाप्रमाणेच दीपस्तंभच्या सुरुवातीपासूनच्या प्रवासाची भाग असणारी आपली सभासद अनुष्का हिला मी मंचावर येण्याची विनंती करते. दीपस्तंभ सभासद अनुष्का. माझं भाषण राहिलं अजून, उठू नका सगळ्यांनी. थँक्यू आणि सगळ्यांना नमस्कार. खरं तर औपचारिकपणे कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी गेल्या 15 वर्षात मला पहिल्यांदा मिळाली आहे. त्यामुळे दीपस्तंभचे खूप खूप आभार. दीपस्तंभमध्ये सुरुवातीपासून काम करताना एक विश्वास माझा खूप पक्का होत चालला आहे आणि तो म्हणजे चांगल्या उद्देशाने चांगलं काम करत असाल तर चांगली लोकं आपोआप भेटतात. या पुढे जाऊन सांगायचं झालं तर योग्य वेळी योग्य कारणासाठी भेटतात आणि आपल्यामधल्या बऱ्याच लोकांना याची प्रचिती आली असेल. या सगळ्या लोकांचे आज मला आभार मानायचे. दीपस्तंभचा गेल्या 15 वर्षाचा जो प्रवास होता तो खरंच अविस्मरणीय होता. त्यामुळे प्रत्येकाचं नाव घेऊन जर आभार मानायची वेळ आली तर माझ्याकडे त्याचं काही गणितच नाही. कारण किती लोकांचे किती आभार मानूया. अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे छोट्या मोठ्या प्रमाणात अनेक वेळा हजारो लोकांनी केलेल्या सहकार्यामुळे दीपस्तंभ इथपर्यंत पोचलं. एखादी संस्था जेव्हा 15 वर्ष सातत्याने काम करत असते तेव्हा त्याच्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी येतात. म्हणजे त्या संस्थेचं विजन मिशन असेल, व्हॅल्यूज असतील, त्या संस्थेचं कल्चर असेल, सपोर्ट सिस्टीम असेल, लीडरशिप असेल आणि अनेक. पण एक सामाजिक संस्था म्हणून लोकांचा वेळ आणि आर्थिक पाठबळ याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. 10 ऑगस्ट 2008 धो पाऊस पडत होता. पण आपल्या मित्रमैत्रिणींनी काहीतरी नवीन सुरू केलं आहे, चला जाऊन तर बघूयात असा विचार मनात करून दीपस्तंभच्या त्या पहिल्या दिवशी आलेल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. टेकडीवर साफसफाई करायला कशाला जायचं आहे? आपण आज साफ केलं की उद्या कोणीतरी कचरा टाकणारच आहे. 30-40 लोकांचा मस्त मित्रमैत्रिणींचा ग्रुप झालेला आहे आता गेल्या 1.5-2 वर्षामध्ये. कशाला पसारा वाढवतोय आपण? काम तर करायला हरकत नाही आहे, पण पैशाची सोय कुठून करायची आहे? पुण्यामध्ये खूप दिवस काम केलं, आता पुण्याच्या बाहेर जाऊयात का? दीपस्तंभला एका ऑफिसची गरज आहे. दीपस्तंभमध्ये मला जर पूर्ण वेळ काम करायचं असेल तर काय करता येईल? हे आणि असे अनेक प्रश्न विचारणाऱ्यांचं आणि त्याची उत्तरं शोधणाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार. आपण योगदानाबद्दल बोलतो. योगदान काही वर्षांचं असू दे किंवा 2 तासांचं, संस्थेला प्रत्येकाच्या वेळाची किंमत आहे. काही लोक प्रत्यक्ष काम करतात किंवा काही लोक कामाला हातभार लावतात. आज बरेचसे लोक इथे उपस्थित पण नसतील ह्या 15व्या मीटिंगच्या दृष्टीने, पण तरीसुद्धा संस्थेने वेळोवेळी प्रत्येकाच्या कामाची नोंद घेतलेली आहे. दीपस्तंभचे सल्लागार, आम्ही ज्या ज्या शाळांबरोबर काम करतोय त्या शाळा, कंपन्या, वेगवेगळ्या सामाजिक संस्था, गावकरी, गावातले सगळे ग्रामस्थ, अधिकारी, आमचे वेंडर्स, सप्लायर्स, दीपस्तंभ सभासदांचे कुटुंबीय आणि सगळे हितचिंतक या सगळ्यांचे खूप खूप आभार. खरं तर दीपस्तंभच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मगापासून मानतीये, पण हे आभार
आमच्या आचरणातनं कसे दिसतील यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील राहू आणि आमच्या आचरणातनं ते तुमच्याकडे पोचतील अशी सदिच्छा व्यक्त करते. शेवटी गेल्या 15 वर्षात तुम्ही सगळ्यांनी जे सहकार्य केलं आहे तसंच सहकार्य तुम्ही पुढेही करत राहाल अशी अपेक्षा ठेवून दीपस्तंभ नवीन नवीन कामं करत राहील याची मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देते. त्याचं कारण असं आहे की विचारांमधला बदल हा कामातूनच होऊ शकतो असा आमचा अनुभव आहे. तर सभागृहातल्या कार्यक्रमाची सांगता करताना दीपस्तंभच्या 15 वर्षाच्या प्रवासाविषयीचा एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे, तर कृपया सगळ्यांनी तो बघा. दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, नजर में ख्वाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, हवा के झोंकों के जैसे आज़ाद रहना सीखो, तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो, हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें, हर एक पल एक नया समा देखें ये निगाहें, जो अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. हे 51,000 जे तास तुम्ही बघतात ते फक्त रविवारच्या 2 तासांचे. त्याच्या व्यतिरिक्त उपायन, ग्रामार्थन, बाकी बॅकएंडला होणारं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहे, कुठल्याही प्रोजेक्टसाठी जे बॅकएंडला काम होतं ते कुठलेही तास याच्यामध्ये धरलेले नाही आहेत, त्यामुळे ते आपण कॅल्क्युलेटच करायला नको. कार्यक्रम संपलेला आहे सभागृहातला. बाहेर सगळ्यांसाठी मस्त पॅटीस आणि चहाची सोय करण्यात आलेली आहे, कुणीही घेतल्याशिवाय जाऊ नका. दुसरी एक गोष्ट जी आमच्या व्हॉलेंटियर्सनी सांगितली की एक छोटीशी ॲक्टिव्हिटीची सुरुवात आज आपण इथनंच करतो आहे, तर लेटर रायटिंगची एक छोटीशी ॲक्टिव्हिटी बाहेर ठेवलेली आहे. हे पत्र तुम्ही स्वतःलाच लिहायचं आहे, तिथे व्हॉलेंटियर्स डिटेल्स देतील तुम्हाला आणि तुम्हाला 2 तासांसाठी सबस्क्राईब करायचं आहे त्या पत्राच्या निमित्ताने. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. खूप खूप धन्यवाद.